एमके फायटर्स करू या संघाने इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर विनेशराव देवभेरसे या संघाला आमंत्रित केलं ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती ज्याच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याचा अनुभव आहे किंबहुना बेलुशी संघाला त्याने कित्येक वेळेला आपल्या संघासाठी एक संकटमोचक किंवा तारणार म्हणून जो नावरूपाला आला तो निनाद वारगे आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती एक उगवता सितारा ज्याने कमी वयामध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं एवढंच काय तर अंबेपूर गावासाठी ज्याने खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित केला असा तन्मय आपल्या नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आणि त्याच वेळेला आपल्या या अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत गोलंदाज गौरव पाटील पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन इथे स्लॅश करण्याचा प्रयत्न केला लेट कट पद्धतीने एक टेक्निकल स्ट्रोक चेंडू मात्र स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने जातोय बॉन्डीच्या बाहेर येतोय एक जीपीएल ब्रँडेड चौकार थँक्यू सो मच ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 या स्पर्धेची आतुरतेने आपण सगळेजण वाट पाहत होतो आणि आज तो मात्र सोन्याचा क्षण आपल्याला अनुभवायला मिळतोय पहिला दिवसामध्ये हे क्रिकेटची अगदी खमंग मेजवानी आपल्याला सर्वांना पाहायला मिळते दुसरा बॉल पुन्हा एकदा हलक्या त्याने स्टीअर करण्याचा प्रयत्न चेंडू पॉईंटच्या दिशेने गेला तिथे मात्र धाव घेण्याचा मानस नक्कीच तन्मयचा होता परंतु निनाद वारगेने इथे स्वतःला थांबवलंय चांगला आय कॉन्टॅक्ट चांगला अर्थातच इथे आय कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे दुसऱ्या बॉलवरती धावा येत नाही आहे 5 षटकांचा हा सामना पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इथे स्लॅश करायचं होतं परफेक्ट कनेक्शन नाही आहे पहिल्या बॉलवरती चौकार आला तदनंतरचे 2 बॉल इथे आपल्याला डॉट पाहायला मिळतात एमके फायटर्स क्रूल तर दुसऱ्या बाजूला पहिल्या सीझनला जो चॅम्पियन संघ ठरला होता तो विनय स्टाल देवभेरसे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे राईट मोर द विकेट गौरव पाटील मोठा फटका या चेंडूवरती चेंडूला सरळ भिरकावून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर येतोय निनाद वारगे ब्रँडेड षटकार त्यांना धन्यवाद देऊया ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मग अनंत गुंदली साहेब असतील जितेंद्र दादा असतील निलेश दादा असेल यांच्या वतीनं हे मैदान आपल्याला उपलब्ध झालं आपण धन्यवाद देऊ द्या अर्थातच अध्यक्ष असतील आपले रवींद्रजी ठाकूर साहेब उपाध्यक्ष असतील निलेशजी पाटील साहेब संपूर्ण कोर कमिटी ज्यांनी अथक परिश्रम अथांग मेहनत घेतली आहे आणि ही एक सोन्याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतो एक मनमोहक नेत्रदीपक चौकार आहेत पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे आतापर्यंत 5 बॉल कंप्लीट झाले आहेत आणि खऱ्या अर्थानं निनाद वारगे असेल किंवा त्याच वेळेला तन्मय असेल या दोघांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या पद्धतीने एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरचा खेळ अर्थातच 30 षटकर इथे मात्र नक्कीच आहे पॉवर प्लेचा हा पहिल्या षटकाचा खेळ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न इथे एक धाव मात्र पूर्ण केली आहे आणि आता पहिल्यांदा आपल्याला स्ट्राईक एंडवरती तन्मय क्षीरसागर पाहायला मिळणार आहे परंतु इथे षटकाची सांगता झालेली आहे एक षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झाला बघा जीपीएलची आपण 4 पर्व इथे आता पूर्ण करणार आहोत 3 पर्व खूप चांगल्या पद्धतीनं आनंदानं गुण्यागोविंदानं साजरी केली मग पहिल्या जर आपण पर्वाकडे पाहिलं तर विनय स्टार देवभेरसे या संघाचे कॅप्टन मनीष माने आणि विनय शिपाई संगमलक यांनी मात्र त्यावेळेला बाजी मारली होती आपण दुसऱ्या पर्वाकडे आलो तर दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा माऊली स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी म्हणजे संघ कॅप्टन होते अर्थातच सुहास तळे आणि संघमालक होते अनंत थळे यांनी बाजी मारली होती आपण तिसऱ्या पर्वाकडे आलो तर तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा म्हात्रे ब्रदर्स क्रूळ म्हणजेच विनोदजी म्हात्रे आणि राकेशजी म्हात्रे हे संघमालक होते आणि कॅप्टन जयेश पाटील होते यांनी मात्र तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये बाजी मारली होती आता वेध लागलेत आता या ठिकाणी आतुरतेने आपण वाट पाहत आहोत की सीझन 4 मध्ये चॅम्पियन संघ कोण ठरणार आणि त्यासाठी सर्व स्वप्न आपल्या उराशी बागून सर्व संघ मैदानावरती आता खेळण्यासाठी उत्सुक झालेत
ओहो, पहिलाच बॉल, अप्रतिम बॉल, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला. अगदी निनाद वारगेला सुद्धा आश्चर्यचकित आणि अचंबित करणारा चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती इथे डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला. एक प्री डिटरमाइंड स्ट्रोक ज्याला म्हणतो त्या पद्धतीने खेळायचा होता, परंतु पहिलाच बॉल इथे आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. प्रणय देसाडे म्हटलं की अगदी वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. आणि आता पुढील बॉल बॅकवूडला जाऊन पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा, इथे अर्थातच कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती 16 धावा पाहायला मिळतात. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. याच मैदानावरती आपण गेली कित्येक वर्ष खानावच्या वतीनं नाईटच्या स्पर्धा पाहिल्या, ग्रामीण प्रीमियर लीगसुद्धा पाहिल्या, त्याच वेळेला मोठमोठे व्यावसायिक स्पर्धासुद्धा या मैदानावरती आपण पाहिलेल्या आहेत. आणि तीच एक मोठी स्पर्धा अर्थातच GPL सीझन 4. चांगला बॉल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या चेंडूवरती तन्मय आपल्याला अर्थातच डक आउट स्वरूपात बाद होऊन तंबूत परतताना दिसतोय. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडू, मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. 16 धावा धावफलकावरती आलेले आहेत. प्रणय देसाडे यांनी मात्र नक्कीच येथे एक विकेट मात्र प्राप्त केला आहे आणि आपल्या संघाला खूप चांगल्या पद्धतीने इथे डेडिकेशन, समर्पण देण्याचा प्रयत्न करतोय. प्रणय देसाडे म्हटलं की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याला बऱ्याच वेळेला अवॉर्ड मिळाला, मग बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, दोनही आघाड्यावरती प्रणय देसाडेने आपल्या अलिबाग तालुक्यामध्येच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव कमावलेलं आहे. आणि आज मात्र GPL सीझन 4 मध्ये त्याचा खेळ आपल्याला बहरताना दिसतोय. जेव्हा ऑक्शन झालं तेव्हा इथे MK फायटर्स क्रू या संघाने सुद्धा विचारपूर्वक आपल्या संघामध्ये खेळाडू घेतलेले आहेत. त्याच वेळेला विनेशदा देवभेरसे याने सुद्धा आपल्या या पंचक्रोशीमधील एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून शुभम पाटील याला कॅप्टन म्हणून भूमिका साकारण्यासाठी दिलेली आहे. त्याने सुद्धा चांगले चांगले खेळाडू आपल्या संघामध्ये दाखल केलेत. आणि या दोन संघांमध्ये या मैदानावरती एक क्रिकेटचं घमासान युद्ध, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं द्वंद्व आज आपल्याला इथे पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा मात्र गौरवने 15 धावा खर्च केल्या. तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपल्याला प्रणय देसाडेचा पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर रोशन पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, इथे मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. रोशन म्हटलं की मला याच मैदानावरती त्याची खेळी आठवते. GPL मध्ये त्याने केली कोणीही विसरणार नाहीये. मग स्पेअर लेग असेल किंवा त्याच वेळेला मिड विकेट असेल, येथे मारले षटकार मला अजूनही या ठिकाणी आठवत आहेत. त्याच प्रकारची खेळी इथे मात्र विनेशदा देवभेरसे या संघाला रिक्वायर्ड आहे. चांगला बॉल, अगदी मी या ठिकाणी सांगितलं आणि मिड विकेटच्या वरून आला एक बहारदार नेत्रदीपक रोशन ब्रँडेड षटकार. आहे तो कधीही कोणत्याही गोलंदाजावरती मोठा फटका मारण्याची क्षमता, ती ॲबिलिटी, ते पोटेन्शियल रोशनकडे आहे. त्याचे इरादे त्याने स्पष्ट केलेत. 6 धावेच्या साह्यानं 22 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका घेऊन काढलेला आहे. मिड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगला कमबॅक आपल्याला प्रणयचा पाहायला मिळतोय. आणि 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती इथे समाप्त झाला आहे. पॉवर प्ले अर्थातच 2 षटकं होती ती समाप्त झालेली आहेत. बॅटिंग करत असताना विनेशदा देवभेरसे या संघानं धावफलकावरती आत्तापर्यंत 22 धावा मात्र जोडलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल प्रणय देसाडेचं, कारण त्याने फक्त आपल्या षटकामध्ये 1 षटकाच्या समवेत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी आवडली असेल तर टाय व्हायला काहीच हरकत नाही. एकदा प्रणयसाठी टाय वाजल्याच पाहिजे मित्रांनो, ज्याने आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या. आमचा आवाज या ठिकाणी प्रेक्षकांवरून मला फीडबॅक आला की स्क्रीनवरती सुद्धा आम्हाला दाखवलं जाते. dreamscricket.in या चॅनलचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. आमचा आवाज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सिद्धेश आणि हितेश DJ यांच्या वतीनं करण्यात येत आहे. तसेच इथे जो मंडप पाहतोय, सुंदर असा समालोचन कक्ष पाहतोय, हा प्रशांत टोपले आणि प्रभाकर टोपले म्हणजेच RK मंडप डेकोरेटर्स खानाव यांच्या वतीनं उभारण्यात आलेला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30चं षटक घेऊन येतोय आपल्याच पंचक्रोशीमधील 40+ खेळाडू अर्थातच चंदू शेळके मैदानावरती पाहायला मिळतोय.
पहिल्या बॉलवरती मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, तेथे प्रणय आलाय, 2 क्षेत्ररक्षक इथे आहेत आणि अप्रतिम असा कॅच पकडलाय फलंदाज निनाद वारगे. बॅक टू दी पॅव्हिलियन. या संघानं येथे नाईट झाली, तेथे मात्र प्रथम क्रमांक पटकावला आणि आपल्या पंचक्रोशीमधील हा दुसरा खेळाडू आहे, त्याचं बाईक मिळवण्याचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. एक होता सागर काटकर आणि दुसरा शुभम पाटील, यालासुद्धा बाईक मिळाली आणि नक्कीच त्यालासुद्धा शुभेच्छा असतील. आता GPLमध्ये त्याच्या खांद्यावरती एक कॅप्टनची भूमिका आहे. कॅप्टन नॉक पारी तो मैदानावरती खेळणार का, किंबहुना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला येथे कशा पद्धतीने प्रेशरमध्ये आणणार हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण 2 विकेट्स आत्तापर्यंत गमावलेले आहेत. मग तन्मय असेल किंवा निनाद असेल, हे दोनही फलंदाज तंबूत परतल्यानंतर आता मिडल ऑर्डरला शुभम पाटीलवरती संपूर्ण जबाबदारी दिली आहे. चंदू शेळके मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल आहे, अगदी खोल टप्प्याचा चेंडू हलक्याने खेळून काढला. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे आणि एक सुरक्षित आणि सावध अशी सुरुवात मैदानावरती पाहायला मिळतोय. शुभमला माहिती आहे की आपल्याला एक चांगलं टार्गेट द्यायचं असेल तर 5व्या षटकातील शेवटला बॉलपर्यंत राहणं हे माझं या ठिकाणी काम आहे आणि त्याच पद्धतीने त्याचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॉल्स कंप्लीट झालेले आहेत, अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर, माझे सर्वात आवडते अर्थातच स्कोरर दरणे गुरुजी आलेले आहेत. ते आले की नक्कीच मॅन्युअली स्कोरिंग त्यांची अगदी अफाट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 चेंडू झालेत, चंदू शेळके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू झाल्यानंतर आता तिसरा बॉल असेल, पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरती रोशन. ओहो, इथे फुटवर्क मुवमेंट अजिबात पाहायला मिळालं नाहीये. अगदी बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतील तर तुमचा अर्थातच फुटवर्क मुवमेंट असेल, तुमचा बॉडी बॅलन्स असेल, तुमची ताकद असेल, तुमचं टायमिंग असेल, या सर्वांचं कॉर्डिनेशन झालं तरच तो मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका. रोशन म्हटलं की आपल्याला अशाच पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. या चेंडूवरती येतोय एक उत्तुंग, उत्कृष्ट, विलोभनीय फटका येतोय, षटकार. फॉर्ममध्ये येणारच आणि त्याचं काम त्यांनी केलंय, परंतु समोर कडवं आव्हान आहे. चंदू शेळकेसारखा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे, याच्यासमोर खेळणं तितकंसं सोपं नाही आहे. परंतु इथे प्रशांतजी बांदिवडेकर यांचा अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या आत्तापर्यंत 30च्या घरामध्ये गेली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी दाखवलं जातं आहे. म्हणजे प्रत्येक अँगल्स क्रिएट करणं हे dreamscricket.inच्या सर्व कॅमेरामॅनला माहिती आहे आणि म्हणूनच हे पॉप्युलर चॅनल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रशांतजी नाराज आहेत या ठिकाणी. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच 2 गडी बाद 31 धावा धावफलकावरती आल्या आहेत. मैदानाच्या सभोवताली आता बरेचसे प्रेक्षक डिनर करून मात्र मैदानावरती आलेले आहेत आणि या मॅचचा आनंद मनमुरादपणे निखळ मात्र घेत आहेत. पुन्हा एकदा चंदू शेळके. फुलटॉस बॉल म्हटलं की रोशन मात्र थांबणार नाहीये. आज घोटवडे गावाचं नाव तो नक्की GPL मध्ये रोशन करणार आणि त्या रोशनने त्याचं नाव रोशन केलंय. आमचे DJ मास्टरने सुद्धा गाणं गायला लावलंय, तर 1 साइड हिरो आहे आणि आज त्याचा खेळ तो मात्र रोशन दाखवतोय. संघाची धावसंख्या इथे उत्तुंग भरारी घेतली आहे. 37 धावा धावफलकावरती. चंदू शेळके थोडंसं कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा पुढील बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, इथे अकूटप्प्याचा बॉल
टप्पा थोडा मागे घेतला होता आणि पूर्णपणे निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला आहे. लगेच ड्रिंक्स ब्रेक आपण 2.5 मिनिटाचा फक्त वेळ दिलेला आहे, त्यामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक पूर्ण करायचा आहे आणि तदनंतर 4थं षटक येथे प्रारंभ करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी पुन्हा एकदा आपण वळूया ड्रीम्स क्रिकेटकडे. आज मात्र ते मला प्रभावित करतायत. आता चंद्राला सुद्धा त्यांनी दाखवण्यात येत आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. LED स्क्रीन, अर्थातच आपल्या घोटवडे गावातील एक मराठी उद्योजक अतुलजी पाटील यांची LED स्क्रीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये मोठमोठे मग लग्न समारंभ असतील किंवा बर्थडे शॉर्डर असतील किंवा एखादा राजकीय कार्यक्रम असेल, अशा विविध कार्यक्रमांना आपण LED स्क्रीन अतुल पाटील यांच्या सातत्यानं पाहत असतो. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. स्पेशली आपण या ठिकाणी धन्यवाद बोलूया, ते म्हणजेच आपले अध्यक्ष रवींद्रजी ठाकूर साहेब, ज्यांनी या ठिकाणी अथांग मेहनत घेतली आहे. मग त्याचबरोबरीनं आपले उपाध्यक्ष निलेशजी पाटील असतील आणि आमची संपूर्ण कोर कमिटी. आता प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहे, परंतु तुम्ही या ठिकाणी अगदी गेले महिनाभर नव्हे तर 2 ते 3 महिने या स्पर्धेचा विचार केलात. प्रत्येकाने आपल्या संसारातून, आपल्या प्रपंचातून, आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वेळ दिलात आणि हा अनमोल वेळ नक्कीच या ठिकाणी कामी आला आहे. एक मोठी स्पर्धा, क्रिकेटची खमंग मेजवानी या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं माझ्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं, दर्णे गुरुजींच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्यांना नक्कीच आभार व्यक्त करतोय. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. आपल्या स्पेलमधील शेवटली ओव्हर म्हणजे 4थी ओव्हर तो हाताळण्यासाठी आलाय. राईट मोर द विकेट, स्ट्राईक इनवरती शुभम. ओहो, इथे मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव तर पूर्ण केली आहे, परंतु पंचांचा लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. एका धावेच्या साह्यानं धाव फलकावरती धावा पुढे वाढतील, त्या म्हणजेच 38 रन, 38 धावा. बघा, पंचांच्या भूमिकेमध्ये प्रीतम पाटील आहेत, प्रशांतजी बांदिवडेकर आहेत, सुमित पवार आहेत. हे तीनही पंच मित्रांनो आपल्या रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतात. मग डेच्या स्पर्धा असतील, नाईटच्या स्पर्धा असतील, प्रीमियर लीग असतील आणि त्यांचं या ठिकाणी रिलेशन खूप चांगलं झालं आहे. म्हणजे खानावचं मैदान आणि हे पेनचे अंपायर हे रिलेशन आता अगदी घट्ट झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पंचांची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रणय देसाडे, चांगला बॉल. इथे मात्र मोठी अर्थात फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे डायरेक्ट हिट. बऱ्याच गोष्टी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव तर नक्कीच काढली आहे आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा पुढे वाढतील, त्या म्हणजेच 39 धावा, 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रत्येक संघाचे आपण या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह टी शर्ट पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने युनिफॉर्म प्रत्येकाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी अनेक कलागुणांनी, अनेक या ठिकाणी आपण पाहिलं तर घटकांनी ही स्पर्धा आता बहरून आलेली आहे, प्रफुल्लित झाली आहे आणि आजचा पहिला दिवस जणू काही ही स्पर्धा म्हणजेच आपला वर्ल्ड कप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रणय देसाडे, षटकातील पुढील बॉल असेल, राईट मोर द विकेट शुभम पाटील. ओहो, निगेटिव्ह गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रणय देसाडेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. आज कित्येक वर्ष प्रणय देसाडेला पाहतोय, कधी बॅटर म्हणून तो प्रसिद्ध होतोय, कधी अर्धत गोलंदाज म्हणून तो प्रसिद्ध होतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला नेहमीच तो विचार करण्यास भाग पाडतो असा एक दिग्गज खेळाडू प्रणय देसाडे मैदानावरती पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, परफेक्ट कनेक्शन नाही आहे, टायमिंग कमालीचं नाही आहे, परंतु या बॉलवरती 1 धाव पूर्ण केली आहे. सत्वाती नाराज आहे कारण शुभम पाटील म्हटलं की हे असे चेंडू मात्र सीमापार करत असतो, परंतु इथे परफेक्ट कनेक्शन झालं नाही आहे आणि 1च धाव मिळते आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती 40 धाव आलेले आहेत. मैदानाच्या सभोवताली आपल्याला सर्व दिग्गज मानवांचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. मग या ठिकाणी दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, अर्थातच आपले लाडके अप्पा असतील, त्याच वेळेला या ठिकाणी संतोषजी निगडे साहेब आहेत, बरेचसे बॅनर त्यांची नावं घेतली जातील. चांगला बॉल, तितका चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. ओहो, कॅच, ओ ड्रॉप, पिन ड्रॉप सायलन्स. मैदानावरती कॅच पकडणं फार गरजेचं आहे. दर्णे गुरुजी, असं जेव्हा कॅच सुटतो ना तेव्हा मी एकच उदाहरण देतो, इंडिया विरुद्ध आणि साऊथ आफ्रिका ती मॅच आणि सूर्यकुमार यादवने पकडलेला तो कॅच, तो जर सोडला असता तर इंडियाची काय अवस्था झाली असती. हे कॅचचं महत्त्व आहे, म्हणजे एखाद्या कॅचने सुद्धा तुम्ही संपूर्ण वर्ल्ड कप जिंकू शकता, हे सुद्धा त्याने त्या ठिकाणी अर्थातच दाखवून दिलं. कॅच पकडणं फार महत्त्वाचं आहे. इथे कॅच सोडला आणि संधी मिळते आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला अगदी टेक्निकल स्ट्रोक चेंडू मात्र वन बाउन्स अगदी प्रेझेन्स ऑफ पॉईंट आपल्याला पाहायला मिळालं. परंतु या चेंडूवरती 2 धावा धाफलकावरती पूर्ण केल्यात, 2 धावा सेव्ह केल्यात. तिथे अस्वाद चोगेचं नक्कीच कौतुक करूया, कारण क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला धावा सेव्ह करू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी मैदानावरती दाखवलं. 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना धाफलकावरती आत्तापर्यंत 43 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता अंतिम ओव्हर पाहूया कोणाच्या खांद्यावरती देत आहेत, कोणता असा गोलंदाज आहे तो ही ओव्हर मात्र सांभाळणार आहे. कारण GPL स्पर्धा म्हटली की तुम्हाला इथे एक चान्स एक्स्ट्रा दिला जाईल, म्हणजे 3 सामन्यापैकी 2 सामने जिंकलात तर तुम्हाला सुपर 8मध्ये प्रवेश मिळेल. अन्यथा या स्पर्धेची पुन्हा एकदा 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष वाट पाहावी लागेल. मनीष शेळके हा नवीन गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम वावे संघाचा हा खेळाडू, परंतु अगदी बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या दोनही क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित केला आहे. आणि आज पाहूया जेव्हा एखादा दर्णेगुरुजी खेळाडू खेळत असतो ना, तेव्हा तो स्वतःचं नाव तो रोशन करतोच, पण त्याच वेळेला आपल्या गावाचं नाव देखील रोशन करतो, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतो. आणि आज पाहूया मनीषकडे ती एक नामी संधी आली आहे. पहिलाच बॉल खोलो टप्प्याचा, परंतु इथे मात्र नक्कीच जोरदार अपील सुद्धा झाली होती. 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या साहाय्यानं लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. बघा, हे लेग बाईचे इशारे फार महत्त्वाचे असतात, कारण 1 धाव जर बॅट्समनच्या खात्यामध्ये गेली तर ती बाईकसुद्धा त्या बॅट्समनला मिळू शकते. कारण मी याच मैदानावरती आता जी नाईटची स्पर्धा झाली तेव्हा जेव्हा बाईक अक्षय पवार आणि त्याच वेळेला पवन केने देण्याचा विचार झाला तेव्हा फक्त 2 धावांचा फरक होता. अक्षय पवारच्या 82 धावा आणि पवन केनेच्या 84 धावा, त्या 2 धावांनी ती बाईक मात्र पवन केनेला मिळाली होती. त्याच्यामुळे ही 1-1 धाव पंच खूप चांगल्या पद्धतीने इथे इशारे आम्हाला दाखवत आहेत आणि एक चांगली स्पर्धा किंवा चांगला दर्जा देण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे पूर्णपणे ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु परफेक्ट काही इथे कनेक्शन झालं नाही आहे. खरं तर बॅकवर्ड पॉईंट किंवा पॉईंट या क्षेत्रामध्ये या चेंडूला स्टिअर करायचं होतं, परंतु जबरदस्तीनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला, नेक्स्ट मॅच आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स. फर्स्ट विनर आणि सेकंड विनर, म्हणजे पहिल्या सामन्यातील विनर आणि दुसऱ्या सामन्यातील विनर. एका बाजूला DP एंटरप्राइजेस पुरस्कृत चेतन स्पोर्ट मुलखानाव, तर दुसऱ्या बाजूला कुलस्वामी 11 बेलोशी शिदाजी भोपी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दोन्ही संघाला कॅप्टन विनंती असेल की प्लीज आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ओहो, आज मात्र शुभम पाटील स्ट्रगल करताना दिसतोय. नक्कीच त्याला लाईनवरती येण्यासाठी, पटरीवरती येण्यासाठी आता काबाड कष्ट मेहनत करावी लागेल, कारण परफेक्ट कनेक्शन अजूनपर्यंत झाले नाही आहे. या षटकामध्ये 4 बॉल कंप्लीट झाले आहेत, 46 धावा 48 धावा धाफलकावरती आले आहेत, 48 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आणि या इनिंगमधील आता शेवटली 2 चेंडू मात्र शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 धाव तर कंप्लीट केली, 1 धावेवरती ते संतुष्ट झाले आहेत. आणि आता रोशन याने मात्र कमालीची फलंदाजी केली होती आणि आता शेवटला बॉल असेल. या अंतिम बॉलवरती पाहूया किती धावांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देणार. मनीष शेळके अगदी स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी संघावरती हावी होतोय. त्याने त्याच्या षटकामध्ये 1 चौकारचा अपवाद वगळता खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. अंतिम बॉल, शेवटला बॉल, स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपला रोशन पाहायला मिळतोय. रोशनकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून दिले सरळ बॅकवर्ड डीप स्क्वेअरच्या दिशेनं, ओव्हर द रोप येतोय GPL ब्रँडेड षटकार. चेंडूचा तो टप्पा चेंडूचा टप्पा अचूक हेरला आणि त्याने कसा फटका मारला, क्या बात आहे. अप्रतिम अशा पद्धतीने डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. मग आमचे सिद्धेश असतील किंवा हितेश असेल यांच्या वतीनं व्हर्सटाईल डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि दर्णे गुरुजी मला सांगतायत की 5 ओव्हर्समध्ये बॅटिंग करत असताना विनय स्टार देवबेडसे या संघानं धाफलकावरती 55 धावा जमा केल्यात, तर 56 धाब्यांचं टार्गेट
हे आता आपल्याला MK फायटर्स वनवली या संघासमोर मात्र दिलेलं आहे. नेक्स्ट सामन्याचा आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी आताच आपण जी एक मोठी स्पर्धा नाईटची खानावच्या वतीने पाहिली त्या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक म्हणून ज्यांनी भूमिका साकारली असे निलेश गोंदे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण इथे टॉस करायचा आहे. तसेच कॅमेरामन आमच्या अर्थातच व्यासपीठाकडे आपण फोकस करायचा आहे. तर या सेकंड इनिंगचा धावता वळण ऐकवण्यासाठी ज्याने आपल्याच पंचकृषीमधून समालोचन करत असताना अगदी त्याचा प्रवास आता बहरच चाललेला आहे. मग आपला पंचकृषी करत असताना तो अलिबाग तालुक्याच्या बाहेरसुद्धा जायला लागला आहे. मग आपण रामराज असेल सुडकोली असेल अशा विविध भागांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतो असे प्रोफेशनल कॉमेंटेटर के यांना मी विनंती करतो की आपल्या मधुर वाणीमधून पुढील समालोचन करायचं आहे. धन्यवाद. थँक यू निशांत. तर आपण पाहिलं दुसऱ्या फेरीचा खेळ. दुसऱ्या फेरीमध्ये जे संघ दाखल झालेत किंवा म्हणूयात आपण दुसरा सामना असेल या दोनही संघांचा जे पहिल्या फेरीचे विजेते संघ आहेत. एका बाजूला DB एंटरप्राइजेस पुरस्कृत चेतन स्पोर्ट मुळखाना, दुसऱ्या बाजूला कुळस्वामिनी 11 बेलोशी अर्थात श्रीधर भोपी पुरस्कृत कुळस्वामिनी 11 बेलोशी. तर या दोन संघादरम्यान नुकताच जी नाणेफेक झाली तर या नाणेफेकीचा विजेता पुन्हा एकदा ठरतोय DB एंटरप्राइजेस पुरस्कृत चेतन स्पोर्ट मुळखाना. तर आपली जी नियमावली आहे की जो संघ नाणेफेक जिंकेल त्याने व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तिथे जाऊन आपलं स्थान घ्यायचं आहे. त्यानंतर जो नाणेफेकीचा अर्थात ज्यांच्या बाजूने नाणेफेक लागलेली नाही आहे त्या संघाने कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तिथे जाऊन बसायचं आहे. वळतोय चालू सामन्याकडे. आपण पाहिलं की पूर्वार्धाचा खेळ संपन्न झाला होता. पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला होता आणि या पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ होता विनय स्टार देऊळ वेरसे. संघाचा कर्णधार शुभम पाटील खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मैदानात होता. थोडीशी बॅटिंगची लय जी आहे ती त्याला सापडली नव्हती, परंतु तरीसुद्धा जर पाहायला गेलं तर 55 धावा ज्या आहेत एक फायटिंग टोटल म्हणूयात आपण, एक फायटिंग टोटल उभारण्यात नक्कीच यश मिळालं आहे विनय स्टार देऊळ भेरसे या संघाला. तर या धावा जरी फायटिंग असल्या तर डिफेंडेबल आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार हे सर्व सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसमोर येते. तुमच्या सर्वांचा परिचयाचा समालोचक अर्थात प्रोफेसर के कैलास कर्णेकर. तत्पूर्वी मी सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितोय की मित्रांनो ही स्पर्धा ज्या प्रमुख व्यक्तींनी पुरस्कृत केले अर्थात आपले सर्वांचे लाडके माननीय दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेबांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. थोड्याच वेळात आपण त्यांचं जंगी स्वागतसुद्धा घेणार आहोत. सर्वांनी नक्कीच सज्ज राहायचं आहे. आपले दमदार आमदार थोड्याच वेळात इथे आगमन करतील. तत्पूर्वी आपण चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे वळूयात जिथे फलंदाजी करणारा संघ आपण मैदानात पाहणार आहोत MK फायटर्स कुरोळ. MK फायटर्स जर पाहायला गेलं तर विनोद म्हात्रे आणि निलेशजी कार्लेकर अर्थात म्हात्रे आणि कार्लेकर्स बंधूंचा हा संघ आहे. तर लेट्स प्ले पद्धतीने पहिला चेंडू टाकला गेलाय. चेंडू भिरकावलाय काव कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर जबरदस्त हिट षटकार. सुरुवात तर केला, आगाज तर केलाय, परंतु अंजाम काय असेल, शेवट काय असेल. तन्मय ऑन द मार्क
पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा ओव्हर पिच लेनचा चेंडू ना आव देखा ना ताव, चेंडूवर घातला घाव, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. आणखीन एक षटकार. थँक्यू. खरंच नक्कीच नाद करायचं नाहीये ग्रामीण प्रीमियर लीगचा, अर्थात GPL पर्व 4. आणि हे गाणं जसं सातत्याने म्हटलं जात आहे, निलेशजी कार्लेकर यांच्या माध्यमातून हे गाणं बनवलं गेलंय. आणि अर्थात गायिका आहेत मीराजी कार्लेकर, ज्यांच्या सुमधुर आवाजात आपण हे गाणं ऐकतोय. खऱ्या अर्थानं जर सामना जर पाहायला गेलं तर स्वतः MK फायटर्स निलेशजी कार्लेकर यांचा संघ मैदानात फलंदाजी करतोय, आतिषबाजी करतोय. गोलंदाजी करताना अर्थात अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामगिरी झाली होती आणि त्यालाच अनुसरून फलंदाजी सुद्धा होते. गौरव ऑन फायर. षटकातील पुढील चेंडू आणि आउटसाइड ऑफ स्टंप. अप्रतिम चेंडू होता, हलकासा ब्लॉक लेनचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागतोय, बॅक टू द बॉलर चेंडू ढकलला जातोय, चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी धाव फलकावर कोणती हालचाल नाहीये. धरणे सर सांगतील 2 षटकारांच्या मदतीने 12 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक गौरव. तन्मयच्या माध्यमातून बघा आपण पाहतोय गौरवच्या बॅट उतरला फ्लॅट बाउंड्री. इट्स अ GPL चौकार. जेवण करून पुन्हा एकदा प्रेक्षक मैदानाच्या दिशेने आलेले आहेत आणि त्यांचं मनोरंजन जर पाहायला लागलं तर गौरवच्या माध्यमातून होते. इथे फटका फसला होता. जवळपास मोठा मासा गळाला लागणार तेवढ्यात मात्र झेल निसटलाय. चुका जसं आपण म्हणतो मित्रांनो, चुका करा परंतु धरली. माध्यमातून हे गाणं वाजवलं जाणार होतं. एक मोठी चूक झाली आणि ह्या चुकीला माफी नाही पद्धतीने किती हानी होणार विनय स्टार देऊळभेरच्या संघाची ही येणारी वेळच सांगेल. 11वा ड्रॉप होता हा कॅच. धरणे गुरुजींच्या माध्यमातून माहिती मिळते. इथे पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. यावेळी पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय परंतु चुकामध्ये सुधारणा. फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हलियन. वन साइडेड सामना किंवा वन साइडेड मॅच करण्याची जी तयारी होती गौरवची त्याला कुठेतरी बंधन घालण्यात येते तन्मयच्या माध्यमातून किंवा फिल्डिंग क्षेत्राच्या माध्यमातून. याच्या आधी गौरवचा महत्त्वपूर्ण झेल जरी सुटला असला तरीसुद्धा त्याचा साथीदार मनीष शेळके याला मात्र 0 या धावसंख्येवर बाद करण्यात देऊळभेरचा संघ नक्कीच यशस्वी ठरलाय. मी आणखीन एक सूचना देऊ इच्छितोय. भेरसे संघ जास्त वेळ दौडायचा नाही आहे, टीम मिटिंग घ्यायची नाही आहे, बॅट्समन पाठवायचं आहे. आणखीन एक सूचना विरोधी संघ MK फायटर्स कुरुळ संघाला सुद्धा पूर्वसूचना आहे. अतिरिक्त वेळ खर्चायचा नाही आहे, आपल्याला आधीच उशीर झालेला आहे. आणि 2 मिनिटाच्या आतमध्ये जर बॅट्समन जर क्रीजवर आला नाही, मैदानात आला नाही तर मात्र त्याला बाद घोषित केलं जाईल. याची मात्र दखल घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पसरवलं जाईल. पॉवर प्लेचं षटक सुरू होतं. पहिलं षटक होतं. तन्मयच्या हातामध्ये षटक जे आहे सुपूर्द केलं होतं कर्णधार शुभम पाटील याने, जो NSC खानाव नाईट स्पर्धेचा बायकर मॅन आहे. बाईकचं हे दुसरं पर्व होतं. जरी 9वं पर्व असलं NSC खानाव नाईटचं तरीसुद्धा बाईक जी आपण घोषित केली होती ग्रामीण संघांसाठी हे दुसरं पर्व होतं. तर पहिल्या पर्वात सागर काटकरला ती बाईक मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं PPF कुरुळ संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थाने आपला उत्कृष्ट दर्जाचा खेळ दाखवला त्याला अनुसरून त्याला आपण बायकर मॅन अर्थात मॅन ऑफ द सिरीज असं घोषित केलं होतं. तोच शुभम यावेळी विनय स्टार देऊळभेरसे संघाचं कर्णधारपद मात्र भूषवतोय. बॅटिंग करत असताना अपेक्षेप्रमाणे जरी खेळ झाला नसला तरीसुद्धा आपण फिल्डिंगच्या माध्यमातून कमबॅक करू शकतो आणि ती सुरुवात मात्र केली मागच्या चेंडूवर विनय स्टार देऊळभेरसे या संघाला. तर पहिलं षटक पूर्ण झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं एका गड्याच्या मोबदल्यात
17 धावा धाव फलकावर ऍड झाल्यात. संघाचं नाव आहे MK फायटर्स कुरुळ. तर षटक क्रमांक 2 पहिला चेंडू आला आणि चेंडू गेला. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळाला तब्बल अर्धा डझन. चित्र मैदानात पाहायला मिळते. गौरवच्या बॅटवर जो चेंडू येते तो सीमारेषेबाहेर जाईल की काय असंच जाणवू लागले. परंतु चेंडू काहीचे खराब दर्जाचे सुद्धा होते. मागचा चेंडू जर पाहिलं तर फुलटॉस फुलर लेनचा चेंडू होता आणि 38ची मर्यादा सुद्धा आहे. दुसरं षटक असल्या कारणानं आपण पाहतोय की 3च फिल्डर जे आहेत हे बाउंड्री लाईनवर असणार आहेत. असं असताना एक खराब चेंडू दिला आणि त्याचं रूपांतर जे आहे हे 6 धावांमध्ये केलं. गौरव पाटील अर्थात GPL पर्व 3 याचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी गौरव पाटील याच्या माध्यमातून आलेला हा सुंदर अप्रतिम अलौकिक षटकार. वळतो पुढच्या चेंडूकडे. पुन्हा एकदा बंटी घुगे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 38च्या आसपास रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अप्रतिम चेंडू थोडासा शफल झाला होता. गौरव त्याला अनुसरून जर पाहिलं तर निर्धाव चेंडू घोषित केलं पंचांनी. चांगला कमबॅक बंटी घुगे जर पाहायला गेलं तर VCN कुरुळ संघाच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजी करत असतो ग्रामीण क्रिकेटमध्ये. आज भेरसे संघाचं प्रतिनिधित्व करतो आणि इथे बघा संधी वारंवार तुम्हाला मिळत नाहीये. इथे गौरवची महत्वपूर्ण विकेट खर्च होतोय. कम ऑन DJ. बरोबर ना धरणे सर. तर 23 धावा ज्या आहेत ह्या सर्वच्या सर्व धावा आपण गौरवच्याच बॅटमध्ये पाहिल्या. त्या बॅटमधून आलेल्या होत्या. त्या 23 धावांमध्ये जर पाहायला गेलं तर 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. यावेळी मात्र कमबॅक होतोय. यावेळी मात्र सामन्यामध्ये रंगत नक्कीच निर्माण होते. सामना अटीतटीचा पाहायला मिळते. काटेकी टक्कर पाहायला मिळते. कारण गौरवचा एक महत्त्वपूर्ण विकेट ज्या क्षणी खर्च झाला त्या क्षणी मात्र आपण पाहतोय विरोधी संघ विनय स्टार देऊळ भेरसे संघाचा थोडासा आत्मविश्वास जो आहे हा मात्र दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उंचावलेला पाहायला मिळतोय. हलकीशी दबावजन्य परिस्थिती आपण MK फायटर्स कुरुळ संघासमवेत पाहूयात. यावेळी मैदानावर नवीन फलंदाज अर्थात ओम साई सराई संघाचा बॅटिंग फायटर ज्याला आपण म्हणतो ज्याच्याकडे लोंबडीचा दिमाग आहे. क्रिकेटचे मात्र बॅटिंग आणि बॉलिंग नाही तर क्रिकेटचा खेळ कसा चालवायचा हे अचूक ज्याला ठाऊक आहे तोच चंदू शेळके अर्थात चंद्रकांत शेळके आपल्याला गौरवची जागा घेताना स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. बंटीने खऱ्या अर्थानं कमबॅक केला. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि तदनंतर गौरवची इम्पॉर्टंट विकेट. लेट्स प्ले पुन्हा एकदा. बंटी ऑन द मार्क. यावेळी हाफ ट्रॅकर होता चेंडू परंतु दिशा खराब तो दशा भी खराब. इथे एका धावेने धावफलक जो आहे अवांतर स्वरूपात पुढे सरकेल. धावा होतील 2 बाद 24. तर 23 धावा गौरवच्या होत्या. ही अवांतर स्वरूपाची गाव आहे ना. 1 धाव आणखी एक्स्ट्रा ॲड झाले तरी सुद्धा 56 धावांचा पल्ला अजूनही गाठायचा आहे. MK फायटर्स कुरुळ या संघाला. यावेळी फुलरलेनचा चेंडू होता. हलक्याने चेंडूला टाइम केला मात्र आपण पाहतोय वाईडिश लांब क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. जिथे फिल्डर नव्हता जिथे गॅप होता तिथे हलक्या त्याने चेंडूला ढकललं होतं चंदू शेळके यांनी. पुढच्या चेंडूकडे वळूयात. पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलाय. यावेळी पाहूया चेंडू अडवला जाईल की नाही. अर्थात अडवला गेलाय. फेकला गेलाय. तत्पूर्वी डायरेक्ट हिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त थ्रो. तरी सुद्धा 1 धाव जी आहे ही धाव फलकावर निश्चितपणे ऍड होईल. धावा होतील 2 बाद 29. मागच्या वर्षी हेच 2 खेळाडू DB एंटरप्राइजेस सक्षम भोपी पुरस्कृत मुळखानाव संघाच्या माध्यमातून आपण खेळताना पाहिले होते. कुरुळच्या मैदानावर GPL पर्व 3 होतं आणि चंदू शेळके आणि बंटी यांची जोडी
आपण मैदानात पाहिली होती आणि पहिला सामना अक्षरशः जुना खेळ त्यांनी आपला दाखवला होता. त्यानंतर थोडासा खराब खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. ठीक आहे, चालू सामन्याचं वर्णन करूया. इथं बॅक टू द बॉलर, स्ट्रेट हिट, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार शुभम आणि पकडलाय झेल. बंटीचा संपवलाय खेळ. धावा सांगतो सर्वात आधी. 3 बाद 29 हा आतापर्यंतचा धावफलक आहे. आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, यानंतर आपण दुसऱ्या फेरीचे म्हणूया. सामने सुरू होतील. विजेते संघातून पहिला सामना असेल. तत्पूर्वी आणखीन एक गोष्टीचा सूचना देऊ इच्छितोय की जे आपण ऑक्शनच्या वेळी किंवा त्याच्या आधी सुद्धा एक नियम सांगितला होता की दुसऱ्या सामन्यापर्यंत किमान 2 खेळाडू जे आहेत हे बदलणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला जे 15 खेळाडूची यादी आहे त्यातून 2 खेळाडूंमध्ये जे आहे प्लेइंग 11मध्ये तुम्हाला 2 खेळाडूंमध्ये बदल करावा लागेल. याची विजेता किंवा लुझर संघ आहेत या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. जबरदस्त खेळ सुरू आहे मैदानात. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. एका वेळी तराजूचं पारड जे आहे हे आपण पाहतोय की एमके फायटर कुरू संघाच्या बाजूने झुकतंय. दुसऱ्याच वेळी लगेच विनय स्टार देऊळ बेरसे संघाच्या बाजूने सुद्धा झुकतोय. 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 29 धावा धावफलकावर. त्यामुळे जे उर्वरित 18 चेंडू आहेत, उर्वरित 3 षटकं आहेत, त्यामध्ये आवश्यक धावांचा जर उल्लेख करायचा झालं तर 27 धावांची अजूनही आवश्यकता असेल. संघाचं नाव असेल एमके फायटर्स कुरुळ. म्हात्रे आणि कार्लेकर्स फायटर्स म्हटलं तरी चालेल. निलेशजी कार्लेकर आणि विनोदजी म्हात्रे. याच्या आधी 2 वेगळे संघ असायचे कुरुळचे. विनोद म्हात्रे पुरस्कृत म्हात्रे ब्रदर्स संघ असायचा. निलेशजी कार्लेकर पुरस्कृत KKR संघ असायचा, कार्लेकर रायडर्स ज्याला आपण म्हणायचो. परंतु यावेळी दोघांनी मिळून एक संघ आपल्या नावे केला आहे GPL पर्वत 4मध्ये. तर कशा पद्धतीने खेळ होईल, अजूनही सामना अटीतटीचा, अजूनही सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार हे सांगणं अजूनही तेवढंच कठीण आहे. कारण एका बाजूला जरी धावा आल्या असल्या, 29 धावा जरी आल्या असल्या तरी सुद्धा 3 महत्त्वाचे विकेट जे आहेत हे जमा करण्यात यश संपादन केलं आहे फिल्डिंग करणारा संघ विनय स्टार देऊळ भेरसे या संघाने. तरी सुद्धा नवीन आलेला फलंदाजाचं नाव सांगू इच्छितोय मित्रांनो, प्रणय धसाडे. आपल्याला बॅटिंग लाईन मार्कवर पाहायला मिळेल, जो PPF कुरुळ संघाच्या माध्यमातून सातत्याने अष्टपैलू कामगिरी करतो. तर गोलंदाजाकडे वळतोय. शुभमच्या माध्यमातून पहिला वेळेला चेंडू आला होता. चेंडू हवेत तरंगलाय, परंतु फिल्डर बनून राहिलाय प्रेक्षक, कारण चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. पाहायला जर गेलं तर शुभमकडे गोलंदाजीची जबाबदारी जी आहे ही क्वचितच आपल्याला पाहायला मिळते, परंतु स्वतः कर्णधार आहे त्यामुळे ही महत्त्वाची जबाबदारी सुद्धा त्यानेच स्वतःच स्वीकारले. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला तरी सुद्धा दुसऱ्या चेंडूवर कमबॅक झालाय. कमबॅक जबरदस्त चेंडू. थोडीशी गती जी आहे, हा थोडासा गती बदल पाहायला मिळाला, कारण पहिला चेंडू जो आहे हलकासा ओव्हरपिच लेंथमध्ये कन्वर्ट झाला होता. त्याला बॅटच्या खालोखाल घेतलं चंदू याने आणि सहजरित्या बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं होतं. यावेळी थोडासा टप्पा सुद्धा मागे घेतला, गुडलिन स्पॉटच्या आसपास चेंडू टाकला आणि थोडासा गती बदल असल्या कारणानं बॅटच्या मधोमध मात्र किंवा बॅटला कनेक्शन मात्र चेंडूचं झालेलं नव्हतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती बदल. यावेळी फटका फसला, यावेळी चेंडू तरंगलाय. झेल होणार का? जबरदस्त झेल. स्वतःच्या फॉलोअरमध्ये झेल टिपून फलंदाज चंदू याला बाद करतोय शुभम. फायटर्स कुरुळ संघाच्या माध्यमातून
6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एक खोलवर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण गौरव असो, त्याच्यासमोर मनीष शेळके आला होता, त्यानंतर प्रसाद अर्थात बंटी, त्यानंतर चंदू शेळके, प्रणय धसाडे, त्यानंतर प्रणय म्हात्रे, अशी लांब लचक ब्लॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. मागचा जो झेल होता तो झेल क्रमांक 26 होता आणि या स्पर्धेचा विकेट नंबर 32 असा एक लेखाजोखा जो आहे हा धरणी गुरुजींच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय, दिसून येतोय. चांगला कमबॅक. मी जसं म्हटलं होतं की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जी वापसी करायची होती ती शुभमच्या माध्यमातून मात्र झाली. यावेळी बॉलिंग छोर जो आहे हा बदलला गेला आहे. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थात ओव्हर द विकेट प्रणयसाठी गोलंदाजी करेल शुभम पाटील. पुढचा चेंडू आहे ऑफस्टंपच्या बाहेर, वाईड लाईनला पकडून यॉर्क लेनचा अवलंब केला होता. रोशनच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी धावफलकावर एक धाव मात्र ऍड केली जाते. बॅक टू द बॉलर, चेंडू अलॉंग द कार्पेट नक्कीच टोलावला होता. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली आणि 36 धावा धावफलकावर ऍड झाल्या. समीकरण हलकंसं बदललंय. 14 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावा. चालू षटकातील पुढील चेंडू, सुपर डिलिव्हरी, व्हॉट बॉलिंग. कारण शुभमला आपण क्वचितच ग्रामीण क्रिकेट असो, PPF गुरुसंघाचा संघ असो, खूप कमी वेळा पाहिलंय शुभमला गोलंदाजी करताना. खास करून फलंदाजीसाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. जी काही त्याला बाईक मिळाली ती त्याच्या फलंदाजीच्या जोरावर मिळाली होती NSC खानावच्या स्पर्धेमध्ये, नाईटच्या स्पर्धेमध्ये. यावेळी एक अष्टपैलू कामगिरी करण्याची त्याची भूमिका आहे. बॅटिंग आपली जरी झाली नसली तरी सुद्धा आपण गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला एक योगदान देऊ शकतो आणि ते त्याने दाखवून दिलंय. येणारा चेंडू अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. ऑन द मार्क पुन्हा एकदा शुभम, ऑन स्ट्राईक प्रणय धसाडे. एक चांगला खेळ सुरू आहे. 13 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावा. एक महत्वपूर्ण षटक हाताळतोय आतापर्यंत शुभम. शेवटचा चेंडू जोरदार आपल्या स्टंपच्या मधोमध पकडलं जाते प्रणयला आणि प्रणयचा खेळ संपतोय. बॅक टू द पॅव्हलियन. नेहमीचा सर्वाचा गोलंदाज नाहीये मित्रांनो. आडव्या किंवा अक्रॉस द लाईन येऊन खेळायचं होतं. बरोबर स्टंपच्या मधोमध आला प्रणय आणि पायचीत झाला. या स्पर्धेचा दुसरा पायचीत खेळाडू आहे LBW पद्धतीने बाद होणारा. आणि जसं म्हटलं की खोलवर फलंदाजी आहे, परंतु थोडंसं मी म्हणेन प्लॅनिंग किंवा रणनीतीमध्ये थोडीशी कुठेतरी चुकी झाली असं म्हणता येईल. कारण प्रणयचा जर खेळ पाहिला तर तो ओपनिंगला येतो PPF गोळ संघाच्या माध्यमातून आणि गौरवसुद्धा सलामीला येतो. इथे यावेळी प्रणयला सलामीला न पाठवता 5व्या क्रमांकावर जवळपास पाठवलं. उर्वरित खेळाडूंना संधी दिली. थोडंसं प्लॅनिंग होतं अर्थात हे धावा चेस करण्याचं. गौरव बाद झाल्यानंतर थोडंसं ते प्लॅनिंग जे आहे हे हलकंसं अंगलट येताना आपण पाहतो MK फायटर्स कुरुळ या संघाचा. तरीसुद्धा अजून सामना संपलेला नाही आहे. अजूनही खेळपट्टीवर प्रणय म्हात्रेसारखा एक धडधाकट फलंदाज आहे, धडाकेबाज फलंदाज आहे, जो वनवली संघाला नक्कीच मोठी खेळी साकारण्यात महत्त्वाचं योगदान देत असतो. वळतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय बंटी घुगे. सामना करेल प्रणय म्हात्रे. डिटरमाइंड शॉट अलॉंग द किंवा स्ट्रेट ऑफ द विकेट. चेंडू भिरकावलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. घुगे एक नावाजलेला गोलंदाज आहे ज्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये, मग ती अलिबाग प्रीमियर लीग असो, BNP चषक किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी साकारलेली आहे. VCN कुरुळ संघाच्या माध्यमातून सुद्धा तो तीच गोलंदाजी जी आहे दाखवत असतो, आपली ताकद दाखवत असतो. इथे आधीच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथे मात्र एक धाव जमा करून
खेळ पुढे सरकवतोय. तर प्रणयच्या खेळीला अनुसरून किंवा प्रभावित होऊन त्याचेच वडील विजयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रणय म्हात्रेसाठी ₹200चं पारितोषिक आलंय. तर विजयजी म्हात्रे यांचं नक्कीच आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय खेळपट्टीवर प्रेक्षकांना, जिथे आपण पाहतोय ऑन द स्ट्राईक स्वतः संघाचे संघमालक निलेशजी कार्लेकर बॅटिंग लाईन व मार्कवर असणार आहेत. सामना करतील बंटी घुगे याचा. बंटीच्या षटकातील पुढील चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, फुलरलेनचा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. इथे जवळपास धाबाद होता होता वाचलाय प्रणय. एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सुंदर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, ज्याला आपण म्हणतो की आंखों ही आंखों में इशारा हो गया और पलक झपकते ही रन पुरा हो गया. तर इथे रनच नाही तर 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 45. तर इथे जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज असेल आणि 9 चेंडू दिले जातील. एनके फायटर्स करू या संघाला तेच तरार प्रहार, चांगलं टायमिंग, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ किंवा अडीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर, चौकार. धन्यवाद. योग्य आहे, कारण निलेश कार्लेकर यांनीच हे गीत रचलेलं आहे. त्यांच्याच पत्नींनी हे गीत गायलेलं आहे आणि त्यांच्याच बाउंड्रीसाठी त्यांनी जो चौकार ठोकला त्याकरिता हे गाणं वाजवलं. तर डीजेचं कौतुक. धन्यवाद. बंटी आलेला आहे. बंटी हलकासा मागडा ठरलेला आहे. पुन्हा एकदा गॅप शोधला आहे आणि चेंडू त्याच क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. हवी तशी प्रॅक्टिस नाही आहे निलेशजी कार्लेकर यांची, कारण सातत्याने खेळत नाहीत ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा. तरी सुद्धा पाहायला गेलं तर आपला गावचा खेळाडू गोलंदाजी करतोय आणि त्याला अनुसरूनच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सहज खेळ. इथे सुद्धा फटका उडवलाय, चेंडूला उडवलाय, पाठवलंय का कॉर्नरच्या बाहेर. विजयी षटकार येतोय संघाचे ओनर निलेश कार्लेकर यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. तर विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पुढच्या वाटचालीसाठी विनय स्टार देवळे फिरसे संघाला सुद्धा मनापासून शुभेच्छा. तत्पूर्वी मी विनंती करतोय दोन्ही संघांना, सामना संपलाय त्यामुळे शेक हँड करायचं आहे. शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे, ज्याला आपण म्हणतो की एक